सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अजून एका नवीन नर वाघाची नोंद. स्थानिक गाईड मंडळींनी नामकरण केले शिलेदार. हा नवीन नर वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले 2 महिने विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आला आहे. स्थानिक गाईडनी याचे नामकरण शिलेदार असे केले आहे. सध्या हा नर वाघ तारा वाघिणीच्या मागे फिरत आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 7 झाली आहे. या प्रसंगी वन्यजीव शास्त्रज्ञ गिरीश पंजाबी म्हणाले, सह्याद्री कोकण टायगर SKT 21 या वाघाचे सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये डिसेंबर 2024ला पहिल्यांदा छायाचित्र काढण्यात आले होते. त्याने एका गुराची शिकार केली होती. त्यानंतर तो दाजीपूरमध्ये आढळला. आता तो फेब्रुवारी 2026मध्ये STRमध्ये रेकॉर्ड झाला. हा एक तरुण नर वाघ आहे. तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा कॉरिडॉर वाघ संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या नवीन नर वाघाच्या एंट्रीमुळे सह्याद्रीमधील जैवविविधता अधोरेखित होते. या प्रसंगी बोलताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे. याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड.